सर्व विद्यार्थ्यांना सुप्रभात. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन अध्यापन तासिकेत मी गौतम निर्भवने आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत विभाग 3 मधील जी 12 नंबरची कविता आहे, रंग मजेचे रंग उद्याचे, या कवितेचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. इसके पहले हमने औक्षण, जंगल डायरी, स्थूल वाचन, इसके मतलब ये लेसन और पोएम हमने पढ़े. आज आपल्याला बघायचं आहे रंग मजेचे रंग उद्याचे. मिनिट मी जरा स्क्रीन आडवी करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे. मोबाईल आडवा करा तुमचा सुद्धा, तुम्हाला सुद्धा व्यवस्थित आणि क्लिअर दिसेल. ठीक आहे. आता आपण कवितेला सुरुवात करणार आहोत. सभी स्टूडेंट ध्यान से सुनो, पोएम बहुत अच्छी है. अगर आपकी समझ में आई तो आपको ये पोएम पढ़ने में भी बहुत मज़ा आएगा. और ये सिचुएशन है, मतलब ये प्रकृति के निसर्ग के बारे में एक कविता है. ठीक है. उद्याचे रंग मजेचे रंग उद्याचे. तो यहाँ पर उद्याचे उद्याचे म्हणजे काय म्हटलेलं आहे? टुमारो आहे ना, कारण इथे थोडासा स्पेलिंग मिस्टेक आहे. उद्या म्हणजे टुमारो. तो ये जो पहले मैं आपको ये बताता हूँ कि कवित्री ने प्रकृति के चमत्कार और मतलब प्रकृति के निसर्ग जो है ये एक जादूगर है, उसके बारे में यहाँ पर इस पोएम में लिखा है. रंग मतलब प्रकृति के रंग रंग के बारे में यहाँ पर कवित्री ने कहा है. और प्रकृति से हमें जो आनंद मिलता है उसी के बारे में यहाँ पर कवित्री ने कहा है. अंजली कुलकर्णी 1958 आपण पहिले त्याचं इंट्रोडक्शन बघूया. प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्र प्रबोधन, किशोर वयम यासारख्या विविध नियतकालिकातून गद्य व पद्य लेखन. मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबंध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता. हे कविता संग्रह का मतलब मैंने आपको बताया था कि कविताओं का जो बंच रहता है उसे कहा जाता है कविता संग्रह. म्हणजे कवितांचंच ते पुस्तक असतं. हृदयस्पर्शी मतलब हमारे हृदय को भिडणे, मतलब म्हणजे हृदयातून हृदयाला भिडणारं असं जे लेखन असतं ते. संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या, हे ललित लेख संग्रह. श्री स्वत्वाचा शोध, श्री प्रश्न एक आवर्त, हे वैचारिक लेख संग्रह इत्यादी पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आता इथे ललित लेख संग्रह आणि वैचारिक लेख संग्रह ही 2 शब्द नेहमी येणारी आहेत इंट्रोडक्शनमध्ये. तर याचं मी तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण सांगतो आणि आपण लगेच पुढे जाऊया. कि ललित लेख संग्रह, क्योंकि मुझे 1-2 स्टूडेंट ने पूछा था कि सर ये ललित लेख संग्रह क्या होता है और वैचारिक लेख संग्रह क्या होता है. ठीक आहे. तर कोणत्याही ललित लेख संग्रह म्हणजे काय, की कोणत्याही विषयाची तांत्रिक माहिती न देता किंवा ती माहिती देताना, मतलब कौन-सा भी सब्जेक्ट रहे तो उसकी सिर्फ टेक्निकल या या तांत्रिक माहिती उसकी त्याची तांत्रिक माहिती न देता थोडंसं त्याच्या भावनिक अंगाने जर लेखन केलं, तर ते मतलब उसमें है. त्याला म्हटलं जातं ललित लेख संग्रह. उदाहरणार्थ गेलो, बुक कसं केलं, कोणत्या कंपनीबरोबर गेलो. प्रवास वर्णन म्हणजे प्रवासाचा एक तो मार्ग झाला. परंतु काश्मीरचं वेगळंपण जर लिहिलं, रिॲलिटी आहे ना, तर ते अ, होईल ललित लेख संग्रह. आणि वैचारिक म्हणजे वैचारिक लेखन म्हणजे काय, की एखादा विषय असेल तर त्या विषयावरती आपल्याला आपले विचार मांडणे, असं त्याला अ, वैचारिक लेखन म्हटलं जातं. किंवा आपलं स्वतःचं मत काय आहे ते तिथे मांडलं जातं. किंवा तो एखादी समस्या असेल, तर त्या म्हणजे प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा, तो कसा सॉल्व्ह करू शकतो, यावरती
आपले विचार मांडणे, जसं विज्ञानाचे फायदे आणि तोटे, आहे ना? तर त्याला म्हटलं जातं वैचारिक लेख संग्रह. ठीक आहे. तर या 2 काव्ये संग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यासारखे अनेक यासारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. देखिए, ये जो पुरस्कार मिले हैं कवि कवयित्री को ये भी बहुत बड़े-बड़े पुरस्कार माने जाते हैं. आता इथे गदिमा पुरस्कार आलेला आहे. गदिमा म्हणजे काय? हे लेखकाचं टोपण नाव आहे. गजानन दिगंबर माडगूळकर. गजानन दिगंबर माडगूळकर हे त्यांचं नाव आहे आणि गदिमा त्यांच्या नावाने एक प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलेलं आहे. हे मराठी साहित्य क्षेत्र के ये बहुत बड़े लेखक माने जाते हैं और ये पुरस्कार भी बड़ा सम्मान मिलना मतलब बड़ा ये जो पुरस्कार है गदिमा पुरस्कार, हे श्रेष्ठ दर्जाचा हा पुरस्कार मानला जातो. ठीक आहे. आता आपण पुढे सेकंड पॅराग्राफकडे जाऊया. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे कवितेची सेंट्रल आयडिया, बरोबर? जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे बाळांनो, की जी कविता आहे त्या कवितेविषयी म्हणजे त्याची मध्यवर्ती कल्पना या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. ज्याला आपण सेंट्रल आयडिया म्हणतो ती, की जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन तुम्हाला माहिती आहे, की जागतिकीकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देवाण-घेवाणाची जी प्रक्रिया असते, थोडक्यात त्याला म्हटलं जातं जागतिकीकरण. म्हणजे वस्तूंची किंवा व्यापार थोडक्यात वेगवेगळ्या विविध देशांशी केला जाणारा व्यापार त्याला जागतिकीकरण असं थोडक्यात म्हटलं जातं आणि त्यालाच ग्लोबलायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर काय दिलेलं आहे, की जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. माती, माती मतलब क्या? मिट्टी, है ना? हम बोलते हैं ना की असं काळी आई म्हणतो आपण. मातीला आपण काळी आई म्हणतो. का म्हणतो? कारण की मिट्टी ये हमारी माँ है। क्यों? क्योंकि उसमें हम अनाज अ, फसल उगाते हैं, है ना? उससे हमें अनाज मिलता है मिट्टी से. म्हणून त्याला आपण म्हणजे त्याच्यातून आपल्याला अन्न मिळतं. म्हणून आपण त्याला काळी आई असं म्हणतो आणि त्याच्याशी आपल्याला आपला असणारा जिव्हाळ्याचा संबंध हा कमी होता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. पर्यावरण, आहे ना? म्हणजे निसर्ग. जोपासना म्हणजे संवर्धन, संरक्षण. जोपासना करणे म्हणजे संरक्षण करणे. मतलब उसका अ, त्याचं संरक्षण करणे आणि या पर्यावरणाची जर का आपण जोपासना केली और ये सच है कि अगर हमने ये पर्यावरण जो है म्हणजे निसर्ग, पेड़, पौधे, पहाड़, अगर इसकी हमने सुरक्षा की तो हमें कुछ कम नहीं पड़ने वाला, है ना? जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात काय म्हटलेलं आहे, की निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात, विलोभनीय मतलब अट्रॅक्टिव्ह, आकर्षित करने वाला, है ना? एखादा निसर्ग असेल तर बघा, आपण साधं निसर्गाचं चित्र जरी बघितलं तरी आपलं मन एकदम फ्रेश होतं, है ना? म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, की विलोभनीय. विलोभनीय का मतलब होता है मनमोहक, आकर्षक, मनाला मोहून टाकणारे, मतलब हमारे मन को आकर्षित करने वाला, जैसे की काश्मीर हे एक रमणीय ठिकाण आहे. तर ते मनाला आकर्षित करतं. तर त्याला म्हटलेलं आहे विलोभनीय मतलब आकर्षित करने वाला.
विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खरा-खुरा आनंदही मिळेल, असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला आहे. बरोबर. हे झालं आपलं इंट्रोडक्शन. म्हणजे तुम्हाला समजलं, की आपल्याला या कवितेत कशाचा अभ्यास करायचा आहे, तर निसर्ग सौंदर्याचा आणि त्याचं संरक्षण करण्याचा. खरोखर अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. आता आपण कवितेचं वाचन करूया. ठीक आहे. बघा, फुला-फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी. काय म्हटलेलं आहे कवयित्रीने? फुला-फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी. रंगमजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. धान्य देईना संगणक हा, काळी आई जगू. मातीमध्ये जे हात राबती, तयास देऊ पुष्टी. रंगमजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. उधळू फेकू बिया डोंगरी, उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी. काय म्हटलंय कवयित्रीने? डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी. डोंगर मतलब बडे बडे पहाड. और आणि खळाळणे म्हणजे हा पाण्याचा आवाज आहे. ठीक आहे. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारामध्ये, राहाल कैसे कष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. मिळेल पैसा मिळेल दौलत, मिळेल पैसा मिळेल दौलत, यंत्राच्या संगती, आबाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. हिरवी हिरवी मने भोवती. काय म्हटलंय कवयित्रीने, की हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या, जगास सांगू गोष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. ठीक आहे. आता आपण जी कविता आहे तिचं आपण वाचन केलेलं आहे आणि आता आपण कवितेची प्रत्येक लाईन म्हणजे प्रत्येक ओळीचा आपण इथे अर्थ समजून घेणार आहोत. काय म्हटलेलं आहे, फुला-फुलांचे दाट ताटवे, फुला-फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचती दृष्टी. रंगमजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. ठीक आहे. आता यामध्ये काही कठीण शब्दांचे अर्थ आहेत. अ, जे तुम्हाला परीक्षेला 2 मार्कांसाठी विचारले जातात. त्यामुळे हे शब्दांचे अर्थ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या बाळांनो, कारण की ये जो हमारे 7 पोएम है, मतलब जो 7 पोएम है, उनमें से आपको कोई भी 2 पोएम आपको एग्ज़ाम में आएगी और आपको 8 मार्क्स के लिए म्हणजे 8 मार्कांसाठी तुम्हाला त्याचं ते अ, ओळींचं स्पष्टीकरण, शब्दांचे अर्थ हे तुम्हाला 2-2 मार्कांसाठी विचारलं जातं. ठीक आहे, ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. शब्द अर्थ बघा, दाट, दाट म्हणजे गर्द, गच्च, ताटवे, फुलांचा समूह, गुच्छ, आहे ना? जे फूल असतात त्या फुलांचा समूह त्याला ताटवे म्हटलेलं आहे. दृष्टी, दृष्टि मतलब नज़र, जहाँ तक हमारी नज़र जाती है. सृष्टि, जग, है ना? सृष्टी म्हणजे जग, पूरा वर्ल्ड, पूरा संसार. जपणे, जपणे मतलब सुरक्षित ठेवणे. ठीक आहे. आता आपण या हां, स्पष्टीकरण त्याचं एक्सप्लेनेशन आपण त्याचं बघणार आहोत. आता बघा इथे काय करायचंय तुम्हाला माहिती आहे का? अ, इथे कवयित्रीला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. जर का तुम्हाला ओळींचं स्पष्टीकरण तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारलं जातं, तर तुम्ही हे असंच्या असं लिहिलं तरी चालेल. परंतु ते अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे. कवयित्रीला सांगायचे आहे, की या निसर्गाच्या दुनियेत जिथे-जिथे आपली नजर जाईल, जहाँ-जहाँ तक हमारी मतलब इस प्रकृति
में मतलब निसर्ग ये एक बहुत बड़ा जादूगर है ना? निसर्ग हा एक जादूगर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपलं आपण सुद्धा खरोखर आनंदी होतो. तर या जादुई दुनियामध्ये विविध रंग, गंधाचे साम्राज्य येथे पसरलेले असते. या निसर्गाच्या दुनियेत जिथे-जिथे आपली नजर जाईल, तिथे-तिथे झाडांवरून, फांदींवरून मतलब पेड़, पौधे, उसकी टहनी, है ना? उसके ऊपर से बहुत सारे फूल सारी जगह पर है। जणू काही फुलांचे दाट ताटवे। ताटवे का मतलब हमने क्या देखा? ताटवे का अर्थ क्या देखा हमने? ताटवे मतलब फुलांचा समूह. तुम्ही लिहून घेतलं नोटबुकमध्ये. नोटबुक में इसे लिख लो. शब्द के अर्थ ताटवे. जणू काही फुलांचे दाट ताटवे सगळीकडे पसरले आहेत. हे पसरलेले ताटवे जणू मजेचे रंग, उद्याचे रंग आहेत आणि या जगातील हे रंग आपण जपून ठेवूया. म्हणजे बघा इथे कवीला काय म्हणायचं आहे, की अ, जणू काही इथे निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या रंगात राहून जी मजा, जो आनंद आपल्याला मिळणार आहे, अशी एक म्हणजे अशी एक सृष्टी, ऐसा एक जग, निसर्ग का हम तैयार करेंगे, ज्या ठिकाणी आपलं भविष्य आपण जपून ठेवू आणि उद्याचे रंग म्हणजे उद्याचे भविष्य हे आपल्याला सुंदर मिळेल. तर अतिशय सुंदर असं इथे हे कवीने सांगितलेलं, कवयित्रीने सांगितलेलं आहे. पहिल्या 2 ओळींचं आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. त्याच्या शब्दांचे, कठीण शब्दांचे अर्थसुद्धा आपण बघितलेले आहेत. आता पुढचं जे दिलेलं आहे, बघा काय म्हटलेलं आहे पुढे, धान्य देईना, धान्य देईना संगणक हा काळी आई जगू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. बरोबर. तर इथे काय म्हटलेलं आहे, अगोदर आपण त्याचे कठीण शब्दांचे अर्थ लिहून घ्या. शब्द अर्थ इथे दिलेले आहेत. संगणक ज्याला आपण कॉम्प्युटर म्हणतो, कधी-कधी आपल्याला म्हणजे आपल्याला इंग्रजी शब्द माहिती असतो, परंतु त्याचा मराठी शब्द माहिती नसतो. आहे ना? तर कॉम्प्युटरलाच मराठीमध्ये संगणक असं म्हटलं जातं. हं. बघा इथे वरती संगणक, लॅपटॉप हे सगळे संगणकाचेच प्रकार आहेत. ठीक आहे. काळी आई म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की शेतजमीन, ज्या शेतीमधून आपल्याला अन्नधान्य मिळतं, जिसमें हम अनाज उगाते हैं, फसल जिसमें आती है, ती काळी आई. बरोबर. काळी आई म्हणजे शेतजमीन, शेती, काळी माती. हात राबणे हे वाक्यप्रचार आहे. हात राबणे मतलब कष्टाचे काम करणे. बघा इथे बाजूला आपण चित्रसुद्धा घेतलेलं आहे. एक शेतकरी आहे. वो वहाँ पर हल चल रहा है ना? और इधर अ, म्हणजे या बाजूला कष्टाचं काम इथे काही शेतकरी करत आहेत. हात राबणे, कष्टाचे काम करणे. पुष्टी, पुष्टी म्हणजे दुजोरा, ज्याला आपण काय म्हणतो सपोर्ट करणं. पुष्टी देणे म्हणजे दुजोरा किंवा पाठबळ. मतलब उसे हम क्या बोलते हैं? सपोर्ट करणं. आता काय सांगितलेलं आहे याचा स्पष्टीकरण आपण बघूया त्याचं. थोडक्यात इथे कवयित्रीला सांगायचे आहे, की तुम्ही सुद्धा उत्तरामध्ये असंच लिहायचंय. कवयित्रीला सांगायचे आहे, की तुम्हाला सांगायचे असं नाही. इथे कवयित्रीचं काय म्हणायचं आहे ते लिहायचंय. बरोबर? परीक्षेला सुद्धा. जेव्हा स्वमत विचारलं तेव्हा तुम्ही तुमचं मत लिहा. आपण कितीही प्रगती केली, संगणकाच्या युगात वावरलो. बरोबर? म्हणजे संगणकाच्या या युगामध्ये आपण किती जरी प्रगती केली, पण संगणक आपल्याला अन्न देऊ शकणार नाही. बरोबर? आहे की नाही? म्हणजे आपण संगणक किंवा विज्ञान, तंत्रज्ञान यापासून आपल्याला काही अन्न मिळणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला मातीमध्येच ते अन्न उगवावं लागेल आणि तिथेच आपल्याला कष्ट करावे लागतील, तरच आपल्याला अन्न मिळेल.
तर ते सुद्धा इथे जपून मातीशी असलेला संबंध इथे बघा आपण पहिल्या लाईनमध्ये बघितलं, की मातीशी असलेला आपला जो संबंध आहे, त्यामध्ये दुरावा येता कामा नये. तर तेच इथे आलेलं आहे, की आपण कितीही प्रगती केली, संगणकाच्या युगात वावरलो. 1 मिनिटं. हां, संगणकाच्या युगात वावरलो, पण संगणक आपल्याला अन्न देऊ शकणार नाही. त्यासाठी आपण आपल्याला अन्न देणाऱ्या शेतांना जगूया, शेतकऱ्यांना जगूया. शेतात जो शेतकरी राबतो, अन्न पिकवतो, कष्ट करतो, मातीत राबतो, त्याला आपण पाठबळ देऊया आणि उद्याचे भविष्य उज्ज्वल करूया. है ना? म्हणजे आपण शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि शेतकरी हा याला आपण पाठबळ केलं, म्हणजे त्याला आपण पाठिंबा दिला, तरच आपल्याला उद्याचं भविष्य हे उज्ज्वल, चांगलं होईल आणि ही धरती खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल आणि मानव हा सुखी होईल. आणि खरोखर अगदी मार्मिकपणे इथे कवयित्रीने सांगितलेलं आहे, की शेतकऱ्यांना खरोखर पाठबळ दिलं पाहिजे. माती, शेतकरी याच्याशी आपले संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे असले पाहिजे. तरच आपल्याला उद्याचं भारत हा सुजलाम सुफलाम आपल्याला दिसेल, असं इथे कवीने म्हटलेलं आहे आणि तरच उद्याचं भविष्य मानवाचं सुखी होईल. पुढे काय म्हटलेलं आहे बघा. "उधळू फेकू बिया डोंगरी, उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी." बघा इथे आपण साधं चित्र जरी बघितलं तरी किती फ्रेश वाटतं आपल्याला आहे ना? तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर माणूस हा कधी दुःखी, कष्टी राहू शकत नाही. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत आणि त्या सीड्स बिया म्हणजे ज्यापासून आपण बी टाकतो मातीमध्ये जी बी आपण लावतो आणि त्याच्यापासून जी झाडं तयार होतात ती, ज्याला आपण सीड्स म्हणतो ते. बघा इथे बियांची चित्र घेतलेली आहेत. पेड़ पौंदे, सब कुछ यहाँ पर है. आता इथे बघा, ह्या बिया, ह्या काय करूया आपण विखरूया, जंगलात फेकूया, म्हणजे देशी झाडे लागतील असा त्याचा अर्थ. शब्द अर्थ दिलेला आहे. इथे बघा शब्द अर्थ लिहून घ्या बाळांनो. उधळणे, उधळणे मतलब फेकणे, सर्वत्र फेकणे, विखरून टाकणे. मतलब अ, म्हणजे जंगलात ते काय करायचं, त्या बिया फेकून द्यायच्या आणि मग ती देशी झाडी म्हणजे आपल्या भारतातील जसे वड, पिंपळ अशी जी मोठी झाडं आहेत ती. रुजणे मतलब अंकुरणे, उगवणे, आहे ना? गच्च, गच्च म्हणजे दाट. त्याचा अर्थ आपण अगोदर बघितला. माजतील म्हणजे ती झाडं फोफावतील, त्यांचा विकास होईल, है ना? मतलब वो डेव्हलप होगे म्हणजे त्यांच्यामध्ये विकसित होतील, असा त्याचा अर्थ आहे इथे. म्हणजे दाट जंगल बघा इथे दिलेलं आहे, है ना? अत्यंत दाट जंगल असं होईल. हं. वृष्टि म्हणजे पावसाचा वर्षाव आणि और ये तो सबको पता है कि जिस जगह पर पेड़-पौधे रहते हैं, उस जगह पर बारिश होती ही होती है ना? त्या ठिकाणी पाऊस होणार हे 100% ज्या ठिकाणी आणि म्हणून इथे कवीने म्हटलेलं आहे, की अगर बारिश होगी, पेड़-पौधे रहेंगे, तो मिट्टी की धूप नहीं होगी और जो मानव जात है, वो सब उसको सुख मिलेगा, अनाज अच्छे से आएगा, ना सुका पडेगा म्हणजे ना दुष्काळ पडेल, असं तिथे कवीला सांगायचं आहे. तर हे शब्दांचे अर्थ लिहून घ्या, कठीण शब्दांचे अर्थ. कारण की हे शब्दांचे अर्थ तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारले जातात. स्पष्टीकरण त्याचं बघूया, एक्सप्लेनेशन त्याचं काय दिलेलं आहे. कवयित्रीला सांगायचे आहे, की हे जग सुंदर करण्यासाठी आपण झाडे लावली व झाडे जगवली पाहिजे. आहे ना?
झाडे लावा, झाडे जगवा हा जो मंत्र आहे, हा सत्यात उतरवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? है ना? सिर्फ हम नारे लगाकर नहीं चलेगा। सिर्फ हमने नारे लगा दिए कि पेड़ लगाओ, पेड़ बचाओ, ऐसे करके नहीं चलेगा। तो हमें क्या करना है, उसको म्हणजे त्याला आपल्याला साक्षात उतरवायचं आहे. उतर उसके लिए हमने क्या करना चाहिए? हे जग सुंदर करण्यासाठी आपण झाडे लावली व झाडे जगवली पाहिजे म्हणून डोंगरावर वेगवेगळ्या देशी झाडांच्या बिया टाकूया. देशी मतलब म्हणजे आपल्या भारतातली जे झाडं आहेत, जसे मी तुम्हाला सांगितलं की वड, पिंपळ अशी जी अ, झाडं आहेत, त्या झाडांच्या बिया आपण काय करूया, जंगलात फेकूया, विखरूया आणि मग ती झाडे आपोआप उगतील आणि आपोआप ती झाडे वाढतील, जंगलातली सुद्धा. त्यामुळे देशी झाडे उगवतील. आता याचा परिणाम काय होणार आहे? पेड़-पौधे लगाने का इफेक्ट क्या होने वाला है? दाट जंगल तयार होईल आणि दाट जंगलामुळे बहुत घना जंगल तैयार होगा, है ना? और बहुत देखो ऐसा जंगल, घना जंगल, ये है ना घना जंगल बहुत, बहुत ही ऐसा घना जंगल तैयार होगा और ऐसा घना जंगल तैयार होने के बाद वहाँ पर बहुत बारिश होगी, बारिश भी होगी और जो अ, ज़मीन, जो मिट्टी है, जो बह जाती है पानी के साथ, वो भी नहीं होगी। अगर पेड़-पौधे रहेंगे तो वो मिट्टी की जो धूप होती है, वो भी नाही होगी. म्हणजे जमिनीची धूप थांबेल आणि अलीकडे आपण बघितलं बाळांनो, की जे जमीन सरकण्याचा जो प्रकार अलीकडे आपण बघतो, तो याचाच प्रकार आहे, की आपण अ, जमिनीचं, झाडांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना या घडणार नाहीत. हा एक सावधानतेचा इशाराच इथे कवयित्रीने दिलेला आहे, है ना? आणि मग सृष्टी समृद्ध होईल आणि आपले उद्याचे भविष्य छान होईल, है ना? आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आनंद मिळेल, असं इथे कवयित्रीला सांगायचं आहे. भरपूर पाऊस पडेल आणि उद्याचं भविष्य छान होईल. ठीक आहे. आता पुढचा जो पॅराग्राफ आहे, तो आपण बघूया. बघा इथे किती बहुत ही घना जंगल यहाँ पर दिखाई देता है ना? सिर्फ इसकी तरफ देखने के बाद ही हमारा मन एकदम फ्रेश हो जाता है आणि आपण सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर बघा सगळी दुःख आपण विसरून जातो आणि एकदम आनंदात मन एकदम फ्रेश होतं. म्हणजे मतलब निसर्ग हे एक बहुत बड़ा जादूगर है ना? और हम क्या करते हैं कि उसके विरोध में जाते हैं, मतलब प्रकृति के विरोध में हम जाते हैं। पेड़-पौधे नहीं लगाते, उसे काटते हैं, है ना? तो उसके बाद ये जो नैसर्गिक जो आपत्ती आहे, म्हणजे जो जो जे नैसर्गिक संकट आहे, मग ते मानवावरती ओढवतात आणि मग आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं, आहे ना? की जसं पाणी, नदीचं पाणी तुंबणे, मग ते पाणी प्लास्टिकमुळे पाणी तुंबून जातं ना, पण आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याची काळजी आज घेतली आपण, तर आपल्याला उद्याचं भविष्य चांगलं येईल, असं इथे कवितेला म्हणायचं आहे. बघा किती सुंदर असा निसर्ग इथे आपल्याला दिसतो. हं. तिथून पाणी वाहताना दिसतं, मंदिर दिसतं, है ना? और एकदम घना जंगल वहाँ पर हमें दिखाई देता है. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, डोंगर मतलब बड़े-बड़े पहाड़, हं, छोटे-बड़े सभी. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. किती छान सांगितलेलं आहे कवीने. त्याचे कठीण शब्दांचे अर्थ आपण बघू आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे त्याचं स्पष्टीकरण आपण बघूया. खळाळते, खळखळ हा पाण्याचा आवाज, बरोबर? कधी तरी आपण जंगलात कुठेतरी फिरायला गेलो तर पाण्याचा आवाज लगेच येतो बघा. खळखळ हा पाण्याचा आवाज आहे आणि इथे बघा धबधबा आहे, नाही ना? त्याच्यातून ते पाणी एकमेकांवरती आपटल्यानंतर त्याच्यातून सफेद पांढरा शुभ्र असा एक तिथे रंग तयार होतो.
फेन धवल मतलब म्हणजे फेसासारखा सफेद, पांढरा शुभ्र, व्हाईट पाण्याचा कलर तिथे कसा दिसतो आपल्याला? व्हाईट दिसतो. तुषार, तुषार मतलब पाण्याचा थेंबांचा शिडकावा. त्याला आपण स्प्रिंकलर म्हणतो बघा, स्प्रिंकलर. जे पाण्याचे बारीक थोर आपल्या अंगावरती उडतात आणि तेव्हा किती छान वाटतं आपल्याला सुद्धा, आहे ना? किती जरी दुःखी, कष्टी माणूस असला तरी तो तिथे आनंदून जातो आणि म्हणून निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर माणूस हा कधी दुःखी, कष्टी राहू शकत. लेकिन यहाँ पर कवित्री ने क्या कहा है कवयित्री ने कि उसको हमें सँभाल कर रखना है कल के लिए, आगे के भविष्य के लिए. उसको नष्ट नहीं करना है. त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे, त्याचं आपण संरक्षण केलं पाहिजे. आपण झाडे लावली पाहिजे. पेड़-पौधे हमने लगाने चाहिए, है ना? तो तभी हमारा भविष्य कल का अच्छा आएगा. त्याचं स्पष्टीकरण आपण इथे बघूया थोडक्यात. स्पष्टीकरण काय दिलेलं आहे त्याचं? कवयित्रीला सांगायचे आहे की कवयित्रीला सांगायचे आहे की आभाळातून होणाऱ्या वृष्टीमुळे जंगलातून पाणी खळाळत वाहत येईल. काय सांगायचं आहे इथे तुम्हाला असाच्या असा शब्द तिथे तुम्ही स्पष्टीकरण लिहिलं तरी चालेल, तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. आभाळातून होणाऱ्या वृष्टीमुळे, वृष्टी म्हणजे पाऊस, बारिश होणार, नाही ना? जंगलातून पाणी खळाळत वाहत येईल. भरपूर झरे, धबधबे वाहतील. पाणी एकमेकांवर आपटल्याने पांढरा शुभ्र फेस तयार होईल आणि फेसाळणाऱ्या आपण बघा प्रत्येक ओळी आणि इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे बाळांनो, की लिहिताना पॅराग्राफ करायला विसरू नका. ज्याला पैराग्राफ बहुत से बच्चे लिखते समय पैराग्राफ करते नहीं, लेकिन लैंग्वेज में म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश इसमें पैराग्राफ करना बहुत ज़रूरी है. आता बघा इथे मी पॅराग्राफ केलेले आहे पहिल्या ओळीचा, त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीचा. हं. तर तुम्ही सुद्धा त्यामुळे तुमचं लिखाण सुटसुटीत आणि व्यवस्थित होतं. व्यवस्थित तर पॅराग्राफ करणं हे फार गरजेचं आहे. हां, ते पाणी कसं होणार? आपटल्याने पांढरं शुभ्र फेस तयार होईल. फेसाळणाऱ्या पाण्यातून उडणारे थेंब हा निसर्गाचा आविष्कार. हे वातावरण बघून सगळ्यांना आनंद होईल. काय म्हटलंय, की बघा एखाद्या धबधब्याजवळ जर आपण गेलो, तर तो धबधबा बघून तिथे उभं राहून त्याचा आनंद आपण त्याचा खूप आनंद घेत असतो, आहे ना? आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर फार एक मन एकदम फ्रेश, आनंदी आनंद होतं. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर हा निसर्गाचा चमत्कार. सगळ्यांना आनंद होईल व कोणीही दुःखी, कष्टी राहणार नाही. बघा किती महत्त्वपूर्ण इथे कवयित्रीने सांगितलेलं आहे. काय? की त्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर तिथे कोणीही दुःखी, कष्टी राहणार नाही. निसर्गाच्या सानिध्यात दुःख विसरून जातील आणि जीवनातील खरे रंग बघायला मिळतील. आता इथे थोडक्यात कवयित्रीला काय सांगायचं आहे, की बघा निसर्गात गेल्यानंतर आपण आपले सगळं दुःख विसरून जातो. बरोबर? आभाळातून वृष्टी होते, जंगलात पाणी पडतं, तिथून पाणी खळाळत वाहत येतं. त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे झरे, धबधबे तयार होतात आणि त्या निसर्गाचा हा चमत्कार बघितल्यानंतर आपलं मन आनंदी होतं आणि त्यामध्ये कोणीही दुःखी, कष्टी राहणार नाही. कष्टी म्हणजे काय? कष्टी म्हणजे नाराज किंवा दुःखी. बघा शब्दांचे अर्थ तुम्ही लिहून घ्या. कैसे? कैसे मतलब कसे? म्हणून इथे काय म्हटलेलं आहे कवितेने, की कसं कोणी तिथे दुःखी राहील? राहूच शकत नाही. बरोबर? पुढे दिलेलं आहे. मिळेल पैसा, मिळेल दौलत यंत्राच्या संगती.
काय म्हटलेलं आहे? मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. किती छान म्हटलेलं आहे. हं, आहे की नाही? मिळेल पैसा, मिळेल दौलत. आता आपण कठीण शब्दांचे अर्थ बघूया अगोदर. बघा, पैसा, आहे ना? दौलत, शब्दार्थ बघा. दौलत, संपत्ती, पैसा, संगत, संगती, सोबत, छत्र, छप्पर म्हणजे सावली, आहे ना? पुढे काय घेतलेले? तुष्टी. तुष्टी, तुष्टी म्हणजे समाधान किंवा तृप्ती. अनोखी, अनोखी म्हणजे वेगळी किंवा निराळी. हं. आणि इथे या यंत्राच्या संगतीने आपल्याला पैसा मिळेल. भरपूर धन, संपत्ती, दौलत मिळेल आपल्याला. हं. कठीण शब्दाचे अर्थ लिहून घ्या. लिहिली. पुढे त्याचं स्पष्टीकरण आपण करूया. कवयित्रीला सांगायचे आहे, की तंत्रज्ञानामुळे आपल्याला पैसा, दौलत, संपत्ती मिळेल, आहे ना? जे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानामुळे आपल्याला पैसा, संपत्ती, दौलत सगळं मिळेल. परंतु त्या कागदी नोटांमुळे आपल्याला समाधान मिळेल का? निसर्गाचा आनंद मिळेल का? जो निसर्गाचा आनंद, जो इतका उच्च दर्जाचा आनंद आहे, तो मिळेल का? नाही मिळणार. म्हणून इथे म्हटलेलं आहे, की परंतु इथे कवीने हे पण म्हटलेलं आहे, की दोघांच्या संगतीने म्हणजे तुम्ही दोघांचंही संरक्षण केलं पाहिजे. आहे ना? तर तंत्रज्ञानामुळे आपल्याला पैसा, दौलत मिळेल, पण त्या कागदी नोटांमुळे समाधानाचा, तृप्तीचा गंध येणार नाही. म्हणून निसर्गाला आपण जपलं पाहिजे. समाधान म्हणजे तृप्ती. तृप्ती म्हणजे समाधान म्हणजे सॅटिस्फिकेशन. यंत्राच्या सोबत आपल्याला निसर्गाला जपले पाहिजे. निसर्ग व यंत्र हे दोघेही या आभाळाच्या छत्राखाली म्हणजेच एकाच ठिकाणी एका वेळी असतील. इथे कवीला काय म्हणायचं आहे, की अ, उलट पैसा, धन, दौलत, संपत्ती यामधून दुःख, हेवे-दावे अ, म्हणजे एक दुसऱ्याची अवहेलना करण्याची अशी स्पर्धा इथे निर्माण होईल. परंतु अ, निसर्ग आणि यंत्र, तंत्रज्ञान हे दोघंही आभाळाच्या एकाच छत्राखाली असले, तर दोघांनाही आपण त्यांचं संरक्षण केलं, तर उद्याचे दिवस आपले चांगले येतील. परंतु निसर्ग व यंत्र दोघे या आभाळाच्या छत्राखाली म्हणजे एकाच ठिकाणी एका वेळी असतील, तेव्हा आपल्याला एक अनोखी तृप्तता, समाधान मिळेल आणि निसर्गाच्या सानिध्यात लहान, मोठा, गरीब, श्रीमंत भेदभाव राहणार नाही. है ना? किती किती छान आणि किती सुंदर इथे कवयित्रीने म्हटलेलं आहे. हं. आणि तिथे आपल्याला खरी संतुष्टता, खरे समाधान आपल्याला तिथे मिळेल आणि या एकत्वाच्या छत्राखाली आपण उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग जपून ठेवू. म्हणजे इथे कवीला काय म्हणायचंय, की आम्ही सगळी आभाळाची लेकरं आहोत. काय म्हणायचं इथे कवित्रीला, की आम्ही सगळी या धरतीची आणि या आभाळाची लेकरे आहोत. आमच्यामध्ये उच्च-नीच, भेदभाव, गरीब, श्रीमंत असा भेदभाव राहणार नाही. परंतु केव्हा राहणार नाही? जेव्हा आपण तंत्रज्ञान आणि निसर्ग या दोघांचंही आपण काय केलं पाहिजे? संरक्षण. दोनों का हमें क्या करना है? संरक्षण करना है. तेव्हा आपण या धरतीच्या आणि या आभाळाच्या सानिध्यात म्हणजे या म्हणजे धरती आणि आभाळ यांच्या एकत्वाखाली म्हणजे याची आम्ही सगळी याची लेकरं आहोत आणि
जेव्हा ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये तयार होईल, सगळ्यांमध्ये निर्माण होईल, तेव्हा आपल्याला काय होईल, खरं उद्याचं भविष्य आपल्याला आनंदाचे रंग आपल्याला दिसतील आणि ते आपण उद्यासाठी जपून ठेवू. शेवटचा पॅराग्राफ आहे बघा, शेवटची ओळ आहे. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, की सळसळणे हा पानांचा आवाज आहे बाळांनो, परंतु इथे सळसळण्याचा अर्थ आपल्याला वेगळा घ्यायचा आहे. सळसळणे याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे कवितेत सळसळणे हा पानांचा पाना जो पेड़ पौधे पत्ते जो रहते ना, पत्तों का आवाज रहता है. परंतु इथे सळसळणे म्हणजे काय म्हटलेलं आहे कवीने, की माणसाच्या मनातील जी भावना आहे, नाजूक कोमल भावना, त्याला कवीने गर्भरेशमी सळसळणे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते विचार कवीने इथे म्हटलेला आहे. कठीण शब्दाचे अर्थ आपण बघूया. भोवती, आजूबाजू में सर्वत्र सगळीकडे, हिरव्या छटा म्हणजे निसर्गाच्या हिरव्यागार रंगाच्या वेगवेगळ्या कमी अधिक गडद रेषा. गर्भरेशमी रेशमाच्या गाभ्यासारखा मऊ असा म्हणजे इथे अ, जेव्हा पाऊस पडून धरती हिरवीगार होते, है ना? माणसाच्या मनात आनंद निर्माण होतो आणि त्या ज्या मनात होणाऱ्या भावना आहेत, कोमल, नाजूक ज्या भावना आहेत, त्याला इथे गर्भरेशमी सळसळण्याच्या भावना असं इथे कवीने म्हटलेलं आहे. स्पष्टीकरण त्याचं आपण बघूया थोडक्यात बघा. कवयित्रीला सांगायचे आहे, की या जगात सगळीकडे हिरवागार निसर्ग तयार होईल, है ना? सगळीकडे हिरवागार निसर्ग तयार होईल. या निसर्गात आपल्याला हिरव्या रंगाच्या आनंदाच्या छटा बघायला मिळतील. हा हिरवा निसर्ग बघून आपले मन प्रसन्न व आनंदी होईल. ज्याप्रमाणे गर्भ रेशीम कपडा मऊ आणि कोमल असतो, त्याप्रमाणे सर्वांची मने देखील निर्मळ आणि आनंदी होतील. या चांगल्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतील. आपण उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग जपून ठेवतील, असे इथे कवयित्रीने सांगितलेले आहे. आता इथे बघा शेवटच्या ओळीचं थोडंसं एकच मिनिटात मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतोय थोडंसं, की या निळ्या आभाळाच्या छत्राखाली निसर्गाच्या सानिध्यात साऱ्यांची सगळ्यांची मने हिरवी होतील म्हणजे आनंदी होतील आणि नवीन विचार आहे ना, नवीन विचारांनी सुखा-समाधानाने सगळ्यांची मने भरून येतील आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी डोंगरावरती उधळलेल्या बियांमुळे झाडे निर्माण होतील. घना जंगल तयार होगा, भरपूर बहुत बारिश होगी सब आणि त्यामुळे सर्वत्र छानपैकी अशी गवताची रेशमासारखी नाजूक मऊ पाती तयार होतील आणि मनाला समाधान मिळेल आणि निसर्गात राहण्याचा खरा-खुरा आनंद आपल्याला मिळेल, असं इथे कवयित्रीने म्हटलेलं आहे. आणि आपली मने हिरवी-हिरवी म्हणजे आनंदी होतील आणि ह्या गोष्टी आपण एकमेकांना सांगू. तर इथे थोडक्यात कवयित्रीने पर्यावरणाची जोपासना, संवर्धन आपण केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल. आपण उद्याच्या तासाला थोडक्यात त्याची बाकीचं शब्दार्थ वगैरे किंवा 8 मार्कांसाठी कोणता प्रश्न विचारला जातो हे बघूया आणि मग नंतर आपण व्याकरणाकडे जाऊया. धन्यवाद.
Hello, sir. Wind up the lecture. थैंक यू मैडम, थैंक